मित्रांनो, तुम्ही पण बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत नोंदणीकृत असाल तर तुमच्या मुलांना पण 1,00,000 रुपयापर्यंत जी स्कॉलरशिप आहे ती मिळत असते मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्कॉलरशिप साठी फॉर्म कसा करायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे व हा फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे, याच्यासाठी कोण कोण विद्यार्थी पात्र आहेत, त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे, पात्रता काय राहणार आहे, संपूर्ण जी सविस्तर माहिती आहे आज या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता इथं बघू शकता, जे पण बांधकामगार आहेत त्यांच्या मुलांसाठी जे शैक्षणिक कल्याण योजना आहे ही राबवण्यात येत आहे. आता आपल्याकडे जे अप्लाय करण्याचा जो फॉर्म आहे तो 1ली ते 7वी पर्यंत आहे. आणि जर मित्रांनो या व्हिडिओमध्ये 1000 जर लाईक आल्या तर आपण याच्या पुढचे जे शैक्षणिक वर्ष असतं किंवा शैक्षणिक जे विद्यालय असतं त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे यानंतरचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येत राहणार आहे. आता ही जी स्कॉलरशिप आहे 2,500 पासून चालू होते तर 5,000 रुपयापर्यंत येत असते. आणि जे जसं जसं जे शिक्षण आहे आपलं उच्च शिक्षण होत जाईल तशी स्कॉलरशिपचे जे पैसे आहेत ते वाढत असतात आणि आपल्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये येत असतात. आता मित्रांनो, हा काही स्कॉलरशिप फॉर्म भरण्याचा नमुना आहे जे पण बांधकामगार आहेत नोंदणीकृत त्यांच्यासाठी. आता अर्ज करण्यासाठी इथून चालू होतो, थोडं खाली यायचं आहे. आता इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन जी नोंदणी दिनांक आहे ती टाकायची आहे, तुमची जी रिन्युअल डेट आहे ती टाकायची आहे आणि आवक दिनांक असते ती इथं टाकून घ्यायची आहे. रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येकाला मिळालेला असतो, तो तुमच्या कार्डवरती चेक करू शकता किंवा पावतीवरती चेक करू शकता, तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. आता जो आधार नंबर आहे तो इथं टाकायचा आहे. आता ऍप्लिकंट पर्सनल डिटेल म्हणजे जे वैयक्तिक माहिती आहे, ऍप्लिकंट जे ऍप्लिकेशन करणार आहे त्यांची वैयक्तिक माहिती इथं द्यायची आहे. जसं की पहिले नाव, त्याच्यानंतर मधले नाव, त्याच्यानंतर लास्ट नाव, मोबाईल नंबर द्या जो आधारला लिंक आहे, जेंडर तुमचं टाका, मॅरिटल स्टेटस काय ते टाका, जन्मतारीख टाका आणि आजच्या रोजी वय किती आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर परत खाली यायचं आहे. आता इथं काही बँकेचा तपशील विचारतील तो टाकायचा. आता तपशील कसा टाकणार, पहिले IFSC कोड टाकायचा आहे, बँकेचे नाव टाकायचं आहे, शाखा कोणती ती इथं टाकून घ्यायची आहे, बँकेचा ऍड्रेस तुम्ही थोडक्यामध्ये इथं टाकू शकता, खाते नंबर टाका. आता नेम ऑफ द चाइल्ड, जे पण चाइल्ड म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी या योजनेचा लाभ घेणार आहे त्यांचं नाव, त्यांचा आधार नंबर, त्यांचं आजच्या रोजी वय, ते कोणत्या शाळेमध्ये कितवीला शिकत आहे त्याची माहिती, शाळेचं नाव, शाळेचा जो ऍड्रेस आहे तो, बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंडळ काय आहे ते, पासिंग इयर म्हणजे कोणत्या वर्षी पास झाले ते इथं टाकून घ्यायचं आहे. आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट, आता सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट आणि पात्रता इथंच देण्यात आलेलं आहे. 75% उपस्थिती पाहिजे आणि जे मागील वर्षाचे प्रगती पत्र असतं, जे मार्कशीट असतं ते लागतं. चालू शैक्षणिक वर्षाचा बोनाफाईड लागतो, लागू जे सदस्य आहेत त्यांचं आधार कार्ड लागतं, हमीपत्र लागतं आणि रेशन कार्ड हे लागतं. हमीपत्राची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. हे काही महत्वाचे 5 डॉक्युमेंट आहे, हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे आणि पालकाकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता मित्रांनो, हा काही अर्जाचा प्रकार झाला. असा तुम्ही अर्ज ऑफलाईन करायचा आहे आणि हा अर्ज कुठे सबमिट करायचा आहे तर जवळचं तुमचं जे बांधकामगार कल्याणकारी मंडळ आहे तिथं फॉर्म सबमिट करायचे आहे. जे पण डॉक्युमेंट देण्यात आलेलं आहे हे जे डॉक्युमेंट आहे एवढे जोडून तुम्हाला तिथं जायचं आहे. तुमची KYC ते चेक होईल, फोटो काढला जाईल आणि थंब घेतला जाईल. त्यानंतर तुम्हाला या स्कॉलरशिपचा येत्या काही दिवसांमध्ये लाभ भेटणार आहे. आता हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा आहे तर तुम्हाला या वेबसाईटची लिंक देणार आहे, तुम्ही मला कमेंट मध्ये लिंक टाईप करून पाठवा. पण तुम्हाला सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि नंतर तुम्हाला कमेंट मध्ये लिंक टाईप करायचं आहे तरच तुम्हाला ही लिंक येणार आहे. तर मित्रांनो, इथून तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करायचा आहे, शिक्षणासाठी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा आहे. तर मित्रांनो, ही काही महत्वाची अपडेट होती. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या बांधकामगार मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. त्यांच्या पण मुलांना या शिष्यवृत्तीचा भविष्यासाठी नक्कीच फायदा होईल.